नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी शुभांगी पवार तुमचं सहर्ष स्वागत करत आहे आपल्या आवड शाळेच्या युट्यूब चॅनलमध्ये। तर बघा, मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे की 10वी नंतर तुम्ही नेमकं काय काय केलं पाहिजे। तर ते तुम्हाला मी सांगणार आहे। तत्पूर्वी जी मुलं इयत्ता 10वी मध्ये होती तर त्या सर्व मुलांचा रिझल्ट आता लागलेला आहे। जर तुम्ही पास झाला असाल तर तुमचं खूप खूप अभिनंदन। आणि बघा, आता 10वी नंतर पुढे नेमकं काय करायचं तर ते तुम्हाला आजच्या व्हिडिओमधून मी सांगणार आहे। कारण तुम्ही आताच योग्य निर्णय घेऊ शकता। कारण तुमचा निर्णय जर आता चुकला तर पुढे जाऊन तो नक्कीच चुकू शकतो। त्यामुळे तुम्हाला स्वतःला ठरवायचं आहे की आता मी काय केलं पाहिजे। तर ज्यामध्ये तुम्हाला आवड आहे तर ती तुम्ही फील्ड निवडली पाहिजे मित्रांनो। तर बघा, तुम्ही 10वी नंतर काय काय करू शकता। तर बघा, आता इथं तुम्ही 10वी नंतर आता 11वीचे ऍडमिशन लगेच लवकर सुरू होणार आहेत बघा। त्यामुळे तुम्हाला आता योग्य निर्णय घेतला पाहिजे की बाबा आता आपण नेमकं काय केलं पाहिजे। आता आपण साईड कोणती निवडली पाहिजे। तर बघा, जेव्हा तुम्ही आता 11वीला जाता तेव्हा तुम्हाला आर्ट्स साईड असते, त्यामध्ये परत कॉमर्स असते, सायन्स असते। आणि जर तुम्हाला हे काही करायचं नसेल तर तुम्ही डायरेक्ट तुम्ही 10वी नंतर आता हे ITI किंवा डिप्लोमा तुम्ही करू शकता। तर बघा, आता जर तुम्ही आर्ट्स घेतलं मित्रांनो, जर तुम्ही आर्ट्स घेतलं, आता काय काय मुलं काय म्हणतात की बाबा सायन्सला खूप स्कोप आहे, पण तसं काय नाहीये मित्रांनो। जर तुमची आवड असेल, तुम्हाला आर्ट्स घ्यायचं असेल तर या आर्ट्स मधून सुद्धा तुम्ही खूप काही काही करू शकता। या आर्ट्स मधून सुद्धा तुम्ही कवी होऊ शकता, लेखक होऊ शकता, तुम्ही कोणत्याही स्पर्धा परीक्षा पास होऊ शकता। ज्यामध्ये तुमची आवड आहे ती तुम्ही साईड निवडू शकता। आता माझ्या मित्राने ही साईड घेतली, माझ्या मैत्रिणीने ही साईड घेतली, माझा मित्र इकडे गेला म्हणून त्याच्या मागे आपण पळायचं नाही, किंवा माझी मैत्रीण इकडे गेली म्हणून आपण तिच्या मागे पळायचं नाही। आपण आपली चॉईस ठरवली पाहिजे। आपण कुणाच्याही प्रेशर खाली येऊन, आपले आई वडील असू देत किंवा आपले मित्र असू देत किंवा आपले अन्य कोण नातेवाईक असू देत, तर त्यांच्या प्रेशर खाली येऊन आपण कोणतीही अशी साईड निवडायची नाही की ती आपल्याला पुढे जाऊन आपल्याला त्याचा अभ्यास खूप अवघड वाटेल। ज्यामध्ये तुम्हाला आवड आहे, ज्यामध्ये तुम्हाला इंटरेस्ट आहे ती तुम्ही फील्ड नक्कीच निवडू शकता। तर बघा विद्यार्थी मित्रांनो, आता हे जे काही क्षेत्र आहे तर त्या प्रत्येक क्षेत्राबद्दल आपण थोडक्यात माहिती पाहणार आहोत। आता बघा, आता जर तुम्ही जर आता आर्ट्सला ऍडमिशन घेतलं तर तुम्ही आर्ट्स मधून BA पूर्ण करू शकता, त्यानंतर तुम्ही MA करू शकता, परत तुम्ही MBA करू शकता, आणि तुम्ही कोणताही गव्हर्नमेंट जॉब सुद्धा तुम्ही स्पर्धा परीक्षांच्या दृष्टिकोनातून जर विचार केला तर तुम्ही तो सुद्धा मिळवू शकता। म्हणजे जर तुम्ही आर्ट्स साईड घेतली तर तुम्हाला जो स्पर्धा परीक्षांचा अभ्यास आहे तर तो तुम्हाला एकदम सोपा जाणार आहे, आणि तुम्ही कोणताही मग गव्हर्नमेंट जॉब तुम्ही नक्कीच करू शकता। मग तुम्ही यामधून DED BEd करून तुम्ही शिक्षक सुद्धा होऊ शकता। तर हे सगळे चान्सेस या आर्ट्स मधून आहेत। आता आपण पाहूया कॉमर्स मधून। तर कॉमर्स मधून तुम्ही काय काय करू शकता तर ते आपण बघूया। जर तुम्ही कॉमर्स साईड निवडली तर या कॉमर्स मधून तुम्ही पहिल्यांदा BCom करू शकता। बघा, तुम्ही अगोदर BCom करू शकता, तुम्ही डिग्री मिळवू शकता, परत तुम्ही MCom करू शकता, नंतर तुम्ही BBA करू शकता, आणि परत तुम्ही याच्यामध्ये सुद्धा MBA करू शकता। तुम्ही याच्यामध्ये सुद्धा MBA करू शकता। जर तुमचं गणित खूप फास्ट असेल आणि जर तुम्हाला बँकिंगची वगैरे आवड असेल तर तुम्ही त्या बँकिंग मध्ये सुद्धा नक्की आता तुमचं सिलेक्शन होऊ शकतं। जर तुम्ही कॉमर्स साईड निवडली तर तुम्हाला जर CA वगैरे व्हायचं असेल तर तुम्ही कॉमर्स साईड नक्की निवडू शकता। पण इथे बघा, तुम्ही दुसऱ्यांचा विचार अजिबात करू नका। तुम्हाला स्वतःला जे वाटतं ना, मला आता हे व्हायचंय बाबा, तर तुम्ही त्या दृष्टिकोनातून तुम्ही ते साईड निवडा आणि तुम्ही तुमचं ऍडमिशन घ्या। आता बघा, जर तुम्हाला बँकेत नोकरी लागायचं असेल तर तुम्हाला ही जी फील्ड आहे तर ती एकदम योग्य असणार आहे। आता आपण बघणार आहोत सायन्स। तर बघा, जर तुम्हाला खूप जास्त मार्क पडले असतील तर तुम्ही नक्कीच सायन्सला ऍडमिशन घेऊ शकता। आणि जर तुम्ही सायन्सला ऍडमिशन घेतलं तर तुम्ही याच्यामध्ये इंजिनिअरिंग करू शकता, बरोबर। तुम्ही याच्यामध्ये पहिल्यांदा इंजिनिअरिंग करू शकता, त्यानंतर तुम्ही MBBS करू शकता, तुम्ही याच्यामध्ये MBBS करू शकता। तर बघा, तुम्ही याच्यामध्ये फार्मसी सुद्धा करू शकता, आणि परत तुम्ही याच्यामध्ये BSc करू शकता, आणि नंतर MSc करू शकता। तर बघा, आता याच्यामध्ये सुद्धा जर तुम्ही इंजिनिअरिंगला तुम्ही ऍडमिशन घेतलं तर त्यामध्ये सुद्धा फरक आहे, सिव्हिल आहे, मेकॅनिकल इंजिनियर आहे, तर तुम्ही ते सुद्धा करू शकता। जर तुम्हाला डॉक्टर व्हायचं असेल तर तुम्ही MBBS होऊ शकता,
तर बघा अशा प्रकारे जर तुम्ही सायन्सला ऍडमिशन घेतलं तर तुम्ही त्यामध्ये हे सगळे जे कोर्स आहेत तर ते तुम्ही करू शकता. आता बघा जर तुम्हाला 10वी नंतर तुम्हाला जर 11वी 12वी करायचं नसेल तर तुम्ही डायरेक्ट ITI ला ऍडमिशन घेऊ शकता आणि हा जो कोर्स आहे ITI चा तो 2 वर्षांचा असतो. तो 2 वर्षांचा असतो आणि मग तुम्ही या 2 वर्षांचा तुम्ही जे काही त्यांचं ट्रेनिंग असतं ते घेऊन तुम्ही परत जॉबला लागू शकता. मग याच्यामध्ये कोणकोणती कोर्सेस आहेत बघा. तर बघा मित्रांनो जर तुम्हाला ITI ला ऍडमिशन घ्यायचं असेल तर यामध्ये सुद्धा तुम्हाला खूप सारे ऑप्शन आहेत. मग याच्यामध्ये डिझेल मेकॅनिकल असेल, मोटर मेकॅनिकल असेल, इलेक्ट्रिशियन असेल, इलेक्ट्रॉनिक असेल, आणखी याच्यामध्ये वेल्डर आहे, फिटर आहे, म्हणजे खूप सारे याच्यामध्ये कोर्स आहेत तर ते तुम्ही करू शकता. आता बघा काय काय मुलांना खरोखर या मेकॅनिक मध्ये इतकं म्हणजे काय काय मुलांना आवड असते की म्हणजे घरातली एखादी जरी वस्तू बंद पडली तर ती मुलं पटकन नीट करू शकतात, चालू करू शकतात. मग जर तुम्हाला यामध्ये खूप तुम्हाला आवड असेल तर तुम्ही नक्कीच ITI करू शकता. तुम्हाला मार्क्स तुमचे जास्त पडलेले असतील किंवा तुमचा अभ्यास असेल, तुमचं नॉलेज किती आहे हे सगळं बघून तुम्ही या ITI ला ऍडमिशन करू शकता. जर तुम्हाला त्या मेकॅनिकल मध्ये खूप आवड असेल तर तुम्ही नक्कीच तुम्ही ITI ला ऍडमिशन सुद्धा घेऊ शकता. तर बघा मित्रांनो आता राहिला विषय हा डिप्लोमाचा. मग यामध्ये सुद्धा खूप सारे कोर्सेस आहेत. मग यामध्ये तुम्ही मेकॅनिकल इंजिनियर असेल किंवा सिव्हिल असेल किंवा इलेक्ट्रॉनिक असेल, इलेक्ट्रिक असेल किंवा कम्प्युटर इंजिनियर असेल किंवा आता सध्या जे आलेलं आहे AI तर ते सुद्धा असेल. म्हणजे ज्यामध्ये तुम्हाला आवड आहे तर तुम्ही तो कोर्स तुम्ही निवडू शकता आणि तुम्ही त्या डिप्लोमाला ऍडमिशन सुद्धा घेऊ शकता. तर बघा मित्रांनो इथं तुम्हाला हे जे सगळं मी सांगितलेलं आहे म्हणजे तुम्ही आर्ट्स मधून काय करू शकता, तुम्ही कॉमर्स मधून काय करू शकता, तुम्ही सायन्स मधून काय करू शकता, परत तुम्ही ITI आणि डिप्लोमा, तर तुम्ही या सर्वांच्या मध्ये नेमकं तुम्हाला आवड कशामध्ये आहे तर तुम्ही त्यामध्ये नक्कीच तुम्ही ऍडमिशन घेऊ शकता. चला तर मग आता निर्णय घ्यायची वेळ आलेली आहे आणि हा योग्य निर्णय फक्त तुम्हालाच घ्यायचा आहे कारण तुम्हीच आहात तुमच्या जीवनाचे शिल्पकार. त्यामुळे तुम्ही आता जर तुमचा जो निर्णय चुकला तर तुमचा निर्णय परत चुकू शकतो. त्यामुळे तुम्ही आत्ताच योग्य निर्णय नक्कीच घेऊ शकता. तर बघा मित्रांनो आपल्या चॅनलला जर सबस्क्राईब नसेल केलं चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा. तर अशीच नवनवीन माहिती तुम्हाला या पुढील सुद्धा व्हिडिओमध्ये मिळणार आहे. चला तर मग पुन्हा एकदा सर्व 10वीच्या विद्यार्थ्यांचं खूप खूप अभिनंदन. चला तर मग जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा व्हिडिओला, कमेंट करून सांगा तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला. चला तर मग आपण असंच भेटू आणखीन एका नवीन व्हिडिओ सोबत. तोपर्यंत धन्यवाद.